रोशन पाटील अगदी अनुभव आहे, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे. चंद्रकांत पाटील, रोशन पाटील हे सलामीवीर म्हणून अनेक वर्ष दिवा गावचं नेतृत्व करत असताना आज मात्र सकाळपासून बेल्स कुठेतरी थांबली होती, पण फायनलच्या मॅचमध्ये बेल्स पण थोडीशी मस्करी करायला लागली. 2 वेळा असं घडलंय आणि 2 वेळा ह्या बेल्सने मात्र आपली पोझिशन सोडली आहे. पहिला बॉल डॉट, षटक क्रमांक पहिलं. रोशन पाटील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑन रिझन खाली क्षेत्र आहे. विकी पाटीलच्या बॅटमधून येतोय या फायनलच्या मॅचचा पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार, चौकार. विकी पाटील हा अडथळा असेल रिषभ 70 टीमला या मॅच मध्ये. यावेळेस फटका ऑन साइडला, आणखीन एक धमाका. दिस वन इज बेटर वन. विकी पाटीलच्या बॅट मधून येतोय लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करत असताना सीमारेषे पलीकडे षटकार. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. विकी पाटीलने आपले इरादे स्पष्ट केले. बघा, प्रेशर घेऊन नाही तर प्रेशर मुक्त खेळावा लागेल या मॅच मध्ये. इनसाइड आउट, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. काय घडलंय? कॅच ड्रॉप. ओ माय गॉड, ये क्या हुई? कॅच ड्रॉप झाले. विकी पाटीलचा झेल, म्हणजेच रिषभ 17 दिवाळी टीम साठी धोक्याची घंटा असेल. फायनलचं तिकीट, फायनलचे चॅम्पियनशिपचं अगदी चालून आलं होतं, पण विकी पाटीलला जीवनदान देणं म्हणजेच एखाद्या जखमी वाघाला मोकळं सोडणं. आणि आता विकी पाटील या जीवनदानचा फायदा कुठपर्यंत घेईल आणि आता रिषभ 17 टीम काय करेल? संधी आली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. विकी पाटील अगदी सॉफ्ट डिसमिसल बाद होण्याची संधी होती, पण ही संधी गमावली आहे. लाईफमध्ये एकच संधी मिळते, 2 संधी मिळत नाही. इकडे संधी गमावल्यानंतर तुम्हाला ही मॅच गमवावी लागेल, ही चॅम्पियनशिप गमवावी लागेल. येणारे चेंडू जाऊन सांगतील. कॅच ड्रॉप झाली आहे, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. रोनक तांडेल आमच्यासोबत जोडले गेलेत. आमच्यासोबत अमित कडू देखील आहेत, राकेश तांडेल सर असतील, विजय म्हात्रे, त्याचबरोबर अमर भोईर सर देखील आहेत. फुल ऑर्लेनचा चेंडू मिड ऑन रिजन मध्ये वेकेंड एरिया आहे. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. जीवनदान नंतर पुढच्या बॉलवर विकी पाटीलच्या बॉल मध्ये येतोय क्रॅकिंग चौकार. थँक्यू व्हेरी मच. अखंड हिंदुस्थानाचे अर्धदेवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावा. चांगली बॅटल, चांगली कॉन्टेस्ट. इथे देखील ऑन साइडला तोच एरिया, त्याच दिशेने तिसरा चौकार लगवला जातो विकी पाटीलच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अशा तऱ्हेने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये बिनगडी बाद 18 धावा धाव फलकावर लागेल आणि 18च्या 18 धावा विकी पाटीलच्या बॅटमधून आल्यात. फायनलच्या मॅच मध्ये बडे मंच का बडा खिलाडी विकी पाटील ज्याला म्हटलं जातं, पहिल्या षटकामध्ये बिनगडी बाद 18 धावा. वानग्रस्तो वाघ जो वाघ मराठी माझा
सन्मान राखतो जान जोखतो तुफान मातीचा राजा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानचा मुजरा करून पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. अंतिम आणि शेवटचा सामना रंगत असताना पहिल्या षटकामध्ये विकी पाटीलची धुवाधार बॅटिंग, एक जीवनदान देखील मिळालं. त्या जीवनदानचा फायदा घेत असताना मात्र विकी पाटील बरसलाय. आता षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. प्रवीण येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल पुल केलाय, फटका जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. थोडीशी दुखापत होते गुरुनाथ पाटीलला. चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच बॉलमध्ये रोशन मडवीच्या बॅटमधून चौकार आलाय. खूप चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. टीम एई बॉईज, आई एकविरा बॉईज शिरवणे बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. लाईन कुठेतरी मिस केली आहे. खूप चांगला बॉल रिलीज केला गेलाय. डॉट बॉलची सांगता होते. गोलंदाजी करत असताना प्रवीण षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय. चांगला खेळ, चांगली धावसंख्या उभारावी लागेल. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय. येथे ऑन साईडला फटका चांगला आहे. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव जरूर मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. संयमाचं क्रिकेट. स्ट्राईक रोटेट केली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 धावा धावफलकावर लागलेत. सुपर स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. ज्या स्टार्टची गरज होती एई बॉईज टीमला. आखूड टप्प्याचा बॉल इथे कुठेतरी मिस केल्या विकी पाटीलने. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे डायरेक्ट हिट झालाय. आपण पाहू शकाल बॅकअप खराब आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते आणि अशा तऱ्हेने 3 धावा कंप्लीट होत असताना विकी पाटीलला माहिती आहे एक धाव फार महत्वाची आहे. मागच्या मॅचमध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट केल्यानंतर विकी पाटीलने लगेचच 1 धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं. येथे चूक केली फिल्डिंग करत असताना. ह्या चुकामधून शिकावं लागेल रिषभ 17 दिवाळे टीमला. भरपूर चुका झाल्या. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना मात्र एक सोपा झेल विकी पाटीलचा सोडला. त्यानंतर आता मात्र जिकडे सिंगल होती तिथे डायरेक्ट हिट करण्याची गरज नव्हती, पण डायरेक्ट हिट करण्यात आला आणि अशा तऱ्हेने 2 धावा अतिरिक्त स्वरूपात मिळाल्या. 3 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. 26 ऑन अ स्कोर बोर्ड. षटक क्रमांक दुसरं. इथे अकूट टप्प्याचा बॉल भिरकावलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि आणखीन एक कॅच ड्रॉप. विकी पाटीलने म्हटलं होतं की प्रेशर घ्यायचं नाही, पण हे वाक्य मात्र कुठेतरी रिषभ 17 टीमचे खेळाडू विसरलेत. प्रेशरमध्ये फायनलची हा सामना खेळत असताना 2 कॅच ड्रॉप. थोडीशी नाराजी व्यक्त केली गुरुनाथ पाटीलने. बॅटिंग मजबूत आहे. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर, 28 या आकड्यावर, माफ करा, 28 धावा दाखल करावं लागलेत. रोशन मडवी स्ट्राईक एंडवर आहे. येथे फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षण दमदार होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कव्हर रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. एका धावाने षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं रजिस्ट्रेशन संपलं गेलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. 29 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 18 आणि या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 11 धावा. कमबॅक करावा लागेल. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बघूया काय घडतंय या मॅच मध्ये. किती टार्गेट सेट केला जाईल. तोपर्यंत जाऊया डीजे रवीकडे. ऐकूया एक मधुर गीत. नशीब म्हात्रे षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. या मैदानावर फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 2ऱ्या आठवड्यामध्ये एक
समालोचकांचा मान सन्मान वाढवणारी स्पर्धा म्हणजेच समालोचक चषक ही संकल्पना राबवली राकेश तांडे मित्र अमर भोईर यांच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबवला जातोय. पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये अशी स्पर्धा होते आणि त्यासाठी मी कौतुक करेन या दोघांचंही. दोघंही समालोचक आहेत, गुणवान समालोचक आहेत करावे गावचे आणि आज त्यांच्याच माध्यमातून समालोचक चषक ही एक वेगळी संकल्पना घेऊन आल्यात. लेजंड समालोचकांना एक सन्मानित करणारी स्पर्धा आहे आणि समालोचकांसाठी अभिमानाची स्पर्धा आहे. प्रत्येक समालोचकाला इथे सन्मानित केलं जाईल, खास करून ज्याने 20-30 वर्ष या समालोचन क्षेत्रामध्ये आपली छाप सोडली आहे त्या समालोचकांचा इथे विशेष सन्मान केला जाईल. चेंडू जातोय कव्हर रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक डीपमधून येईल, एक धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. नशीब म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय बघा. जगदीश मेहर देखील या टीमकडे अवेलेबल आहे, पण जगदीश मेहरने अजूनही या कुठल्याही मॅचमध्ये गोलंदाजी केली नाही. कुशल 11 सारसोळी टीमने ज्या पद्धतीने 15 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं होतं त्या सुवर्ण काळातील एक खूप चांगला गोलंदाज, एक कटर बॉलर म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रसिद्ध, आज 30+ क्रिकेट गाजवतोय. तरी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये या गोलंदाजाला वापरलं गेलं नाही. चांगला बॉल पाहायला मिळतोय, स्विंग एंड मिस, डॉट बॉलची सांगता होतीये. लाजबाब षटक हाताळत असताना नशीब म्हात्रे आपल्या टीमसाठी योगदान देत असताना पहिल्या 2 षटकामध्ये धावा खर्च झाल्या, पण आत्ता मात्र कुठेतरी धावांवर लगाम लावण्यामध्ये टीम रिषभ 17 यशस्वी होतोय. विकी पाटील, रोशन मडवी अशी सलामीची जोडी, चांगली पार्टनरशिप आतापर्यंत दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा बॉल भिरकावलाय, चेंडू ऑन साइडला सीमारेषे पलीकडे विक्की पाटीलच्या बॅट मधून येतोय. तुर्बे गावचा ब्रँड दाखवणारा क्रॅकिंग षटकार. मच 6 धावांनी टीमची धावसंख्या 36 3 6 36 धावा धाव फलकावर लागलेत. षटक क्रमांक 3 खोलबट टप्प्याचा चेंडू, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, खूप चांगलं पिकअप गेलाय. डॉट बॉलची सांगता होते, नशीबने कमबॅक करून दिलाय. एक खराब चेंडू वगळता आत्तापर्यंत या 5 बॉलमध्ये इम्प्रेस केलाय. 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. चांगलं षटक. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना आखूड टप्प्याचा बॉल पंच केलाय, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याला, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. विकी पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. अर्धशतक विकी पाटीलच्या नावावर आहे. 54 धावांची एक विस्फोटक फलंदाजी केली. अखेरचे 2 षटक अजूनही शिल्लक आहे. या 2 षटकामध्ये काय घडेल, काय बिघडेल, तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक मधुर गीत. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 30+ प्रीमियर लीगचा अंतिम आणि शेवटचा सामना, रिषभ 17 वर्सेस AE बॉईज शिरवणे. गोलंदाजी ट्रॅकवर विनोद भोईर. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला व्ही शेप मध्ये खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक रोशन पाटील येईल तोपर्यंत सिंगल मिळते. विनोद भोईर थोडीशी फंबलिंग होतीये. एक फनी कॅरेक्टर आहे विनोद भोईर, एक चांगला खेळाडू आहे. क्रिकेटवर फोकस असतो, नेहमीच सिरियस असतो क्रिकेटसाठी, पण क्रिकेटच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर हसतमुख चेहरा आहे. फार वेगळं कॅरेक्टर आहे आणि आमचे परम मित्र देखील आहेत विनोद भोईर. गोलंदाजी ट्रॅकवर विकी पाटील वर्सेस विनोद भोईर असा सामना.
इथे मोठा फटका लगावलाय, टायमिंग पाहावा लागेल. चेंडू सीमा लगत लाजबाब झेल पकडला जातोय. विक्की पाटीलचा खेळ खतम. आपल्या टीम साठी योगदान देत असताना विनोद भोईरने इथे विकी पाटीलची शिकार केली आहे आणि पहिला धक्का लागतोय टीम एई बॉईज शिरवणे संघाला. फलंदाज कॅप्टन विक्की पाटील बॅक टू द डगआउट. आणि अशा पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपडं, पहिलं जंगट पाठी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला. आवाज पण ऐकत होतात ते दशरथ पाटील, ग्रेट समालोचक आणि याच करावे गावाकडून बिलॉंग करतात. इतकी मागणी असते ना या समालोचकाला की आज त्यांच्या तारखा मिळणं कठीण आहेत. अनेक स्पर्धेसाठी अगदी त्यांना 2-3 महिने आधी बुक करावा लागतो. काल देखील त्यांची वाणी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकली. अगदी अभ्यासू समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि खास करून नाईट क्रिकेटचा एक बेताज बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे. म्हणूनच आम्ही समालोचन क्षेत्रामधील इंदुलकर महाराज असं देखील त्यांना म्हटलं जातं. अगदी विनोदी स्वभाव आणि समय सूचकता. सचिन दादा तांडेल यांच्या वतीने विकी पाटीलच्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. विनोद भोईरसाठी नवीन बॅट्समन मैदानामध्ये समीर आलाय. पहिलाच बॉल टॉप एज, संधी आहे. विकेट कीपर त्या खाली आणि कॅच ड्रॉप. अगदी सोपा झेल, खराब क्षेत्ररक्षण रिषभ 17 टीम कडून पाहायला मिळतोय. विनोद भोईर नाराजी व्यक्त केली आहे. विकेट अगदी चालून आली होती. 3 कॅच ड्रॉप झाले आहेत आतापर्यंत रिषभ 17 टीम कडून. विनोद भोईरचं कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर विकी पाटीलची शिकार, त्यानंतर आणखीन एक विकेट घेण्याची संधी आली होती. वाडा बॉलिंग, लाजबाब षटक, लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय. जरी कॅच ड्रॉप झाली तरी देखील न खचता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय विनोद भोईर. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा, 2 धावा खर्च केल्यात विनोद भोईरने. कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे पुन्हा एकदा टॉप एज, संधी आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगलं केलं जात आहे रोशन पाटीलच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स विनोद भोईर या मॅच मध्ये. आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. 46 धावा धावफलकर लागलेत. जिकडे धावा बरसत होत्या, जिथे धावा वेगाने धावत होत्या, तिकडे धावांवर कुठेतरी बिडी घालण्याचं काम करतोय. फुलर लेनचा चेंडू, झेल घेण्याचा प्रयत्न केलाय. लाजबाब झेल पकडला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सुपर कॅच अमरच्या माध्यमातून हा झेल पकडला जातोय आणि फलंदाज पाहू शकाल रोशन मडवीला देखील परतावा लागेल. मॅजिक स्पेल हाताळलाय विनोद भोईरने. या षटकामध्ये 2 इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केलेत. विकी पाटील आणि रोशन मडवी सारख्या सेट बॅट्समनला बाद करण्यात तो यशस्वी झालाय आणि फक्त 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. विनोद भोईरच्या गोलंदाजीचा अप्रतिम नमुना या मॅच मध्ये पाहायला मिळाला. अखेरचं षटक अजूनही शिल्लक आहे. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक मधुर गीत. मिस्टर विनोद भोईर, काय षटक हाताळलं. या मॅचला कलाटणी आणणारे षटक म्हणावं लागेल. 4 धावा, 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय आणि 2 खेळाडू जे अडथळे चरत होते, जे कुठेतरी धावा कुटत होते, त्या धावांवर लगाम लावण्याचं काम केलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमर येतोय. शेवटचं षटक घेऊन स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आतिश. आतिश वारंगे. नॉन सेकंड वर समीर पाहायला मिळतोय. मजबूत बांध्याचा आतिश वारंगे
मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातोय. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, खूप चांगला झेल पकडला जातोय आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना गडी क्रमांक बाद होतोय 3रा. समीर बॅक टू द डगआउट. आतिश परतलाय, फलंदाज बाद. डीजे सिस्टीम रवींद्र म्हात्रे यांनी देखील खूप चांगलं काम केलंय. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. इथे फटका पाहू शकाल इनफिल्डच्या वरून, थ्रू द कव्हर चेंडू जाईल, डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. या स्पर्धेच्या निमित्तानं योगेश तांडेलने जी मेहनत घेतली आहे, ही संपूर्ण प्रीमियर लीगसाठी ऑक्शन प्रक्रिया असो किंवा ह्या मैदानाची सर्व व्यवस्था असो, टीम जमवणं असेल किंवा खेळपट्टी बनवणं असेल, समालोचकांना कॉल करणं असेल किंवा लाईव्ह टेलिकास्ट कुठला असेल, या सगळ्यासाठी भरपूर मेहनत घेतली. त्याचं देखील कौतुक करावं लागेल रुपेशदादा दिवेकर यांचं, ज्यांनी ऑक्शन प्रक्रियेमध्ये भरपूर सहकार्य केलं, आपल्या हॉल उपलब्ध करून दिला 30+ प्रीमियर लीगसाठी आणि त्यासाठी भरपूर मेहनत घेतली. ही संपूर्ण असोसिएशनमध्ये एक खंबीर असं सदस्य म्हणून रुपेशदादा दिवेकरचं योगदान आहे या प्रीमियर लीगमध्ये निलेश चंदू पाटील यांचं, ज्याने या स्पर्धेच्या या भव्य दिव्य ट्रॉफी आहेत, या ट्रॉफ्या या प्रीमियर लीगला उपलब्ध करून दिल्या. त्यांचा देखील आभार आहे. दत्ता नाईक यांचं देखील, कारण की त्यांनी देखील या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली. अविनाश दादा सुतार असेल, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्या टी-शर्ट्स पुरस्कृत केल्या, मिथुन दादा पाटील असेल, त्याने देखील सहकार्य केलं. ही रंगीबेरंगी टी-शर्ट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. या सर्वांचा आभार मानणारी स्पर्धा आहे. आज PTC असेल, त्याचबरोबर स्कोरर असेल, समालोचक असेल, या सगळ्यांची मेहनत. इथे मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. फलंदाज पाहू शकाल संजयच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग षटकार. आभार मानणं गरजेचं आहे. करावे गावाचं, करावे ग्रामस्थांचं, ज्याने हा नवी मुंबईचा वन ऑफ द बेस्ट ग्राउंड उपलब्ध करून गेला. आभार मानलं पाहिजे करावे गावातील प्रत्येक टीमचं. 40+ असेल करावे, 11 करावे असेल, त्याचबरोबर 30+ करावे अ किंवा ब असेल, या सर्वांनी मेहनत घेतली. आज सगळ्यांचेच आभार मानतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या आकड्यावर. इथे देखील अखूट टप्प्याचा बॉल, चेंडू जात आहे मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. पहिली धाव कंप्लीट झाली आहे आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 57 या आकड्यावर. शेवटचा बॉल अजूनही आपण इथे षटक क्रमांक 5 संपलं गेलंय. इनिंगची समाप्ती झाली आहे आणि आभार मानणं गरजेचं आहे की ज्याने आम्हाला इन्व्हॉल्व केलं. योगेश तांडेल, त्याचबरोबर दत्ता नाईक असतील, अनिल भोईर असेल, निलेश चंदू पाटील असेल, यांचा देखील आभार मानतोय. वैभव पाटील असेल, याने देखील मला इथे इन्व्हाइट केलं. या स्पर्धेमध्ये ऑक्शन प्रक्रियेपासून ओपनिंग सेरेमनीपर्यंत जो काही माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार आहे. या स्पर्धेतून मी रजा घेतोय कारण की अजून एक स्पर्धा आहे, त्या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी मला जायचं आहे. त्यामुळेच 30+ असोसिएशनचं मी मनपूर्वक आभार मानतोय की ही भली मोठी स्पर्धा करण्यासाठी मला संधी दिली. माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला एवढं मोठं व्यासपीठ दिलं त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. शुभरात्र. धन्यवाद. बघा मित्रांनो, आभार मानणं जरुरी आहे या समालोचकाचं, सूत्रसंचालकाचं आणि निवेदकाचं. आहे रंगभूमीवरचा एक कलाकार
ज्याच्या वाणीतून या स्पर्धेचा ओपनिंग सेरेमनी आणि आज शेवटच्या दिवसामध्ये खरं तर व्यस्त कार्यक्रम होता. अनेक स्पर्धा आहेत. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. विघ्नेशजी मडवी सर, नवी मुंबईचा बुलंद आवाज, नवी मुंबईचा सर्वात गोड चेहरा आणि नवी मुंबईचा सर्वात गोड आवाज मी म्हणेन विघ्नेशजी मडवी सर. धन्यवाद सर, आपण आलात या स्पर्धेला चान चार लावून आपण चाललात त्या कुक्षेच्या स्पर्धेकडे आपण मार्गक्रमण करत आहात. थँक्यू आणि धन्यवाद. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण देताय. थँक्स अ लॉट. चला तर एक संगीत वाजवा आणि विघ्नेशजी मडवी मार्गक्रमण करताना आपण पाहू शकाल 4 चांद लावलेले आहेत त्यांच्या मराठी भाषेतील वाणीने. मग या स्पर्धेचा ओपनिंग सेरेमनी आपण पाहिला. शुक्रवारचा दिवस, संपूर्ण दिवस या व्यासपीठावर आमच्या समवेत आणि आज रविवारच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं या मराठी भाषेला समृद्ध करणारा घनसोली गावाचा सुपुत्र, अतिशय टॅलेंटेड हा कलाकार आहे. जरी समालोचक, संचालक आणि निवेदक असला तरी एक रंगभूमीवरचा तो एक कलाकार आहे. अनेक इव्हेंट, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा, अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम त्याने एका वेगळ्या यशाच्या पातळीवर नेऊन ठेवलेलं आहे. धन्यवाद. थँक्स अ लॉट. पुन्हा एकदा विघ्नेशजी मडवी सर यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महत्त्वाच्या आयुष्यामध्ये आणि योगेशजी तांडेल यांनी केलेली मेहनत, वेळेवर झालेली सामना स्पर्धा म्हणेन आणि 3 दिवसीय क्रिकेट प्रतियोगिता. वेल आणि आपलं आयुष्य. वेल फार हळू येते जेव्हा आपण तिची उत्कंठेने वाट पाहत असतो. वेल खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो. वेल अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो. वेल जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात. प्रत्येक वेळी वेल आपल्या सोयीप्रमाणे येत नाही मित्रांनो. म्हणून वेलोवेली आनंदी राहा. वेलोवेली आनंदी राहा. आनंद साजरा करा आणि देअर इज नो पॅथ टू हॅपीनेस. हॅपीनेस इज द पॅथ. वेल आणि आनंद आणि वेल आणि आपलं जीवन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि या क्रिकेटच्या पटलावर पाहिलं तर संगीत आणि क्रिकेट याचं एक वेगळं कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल या आधुनिक युगाच्या, आधुनिक क्रिकेटच्या, या सोशल मीडियाच्या जगतामध्ये. संगीत वाजते डीजेच्या वादनाने. रवी मात्रे, थँक्स अ लॉट. हे संगीत वाजलं मित्रांनो. 17 एप्रिल 2024 रोजी करावे गावाच्या गावदेवी मातेचा सोहळा संपन्न होणार आहे. 9 वर्षांची परंपरा त्या सोहळ्याची आणि खऱ्या अर्थाने करावे गावच्या गावामध्ये जल्लोष केला जाईल आमच्या गावदेवी मातेच्या यात्रा निमित्तानं. धन्यवाद डीजे. यस गुरु पाटील. स्ट्राईक एंडला 2 बॅटर, सलामीचे बॅटर आपण पाहू शकाल. आणि रोशन 58 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप झालेलं आहे. मेगा फायनल, इट्स अ मेगा इव्हेंट. आपण पाहू शकाल 58 धावांचं टार्गेट. 2 बॉल 2 विकेट घेणाऱ्याला 1000 रुपये. वीरचंद्र ठाकूर, नेरुलगाव. वाह, चांगली ऑफर आहे मी म्हणेन. धन्यवाद वीरचंद्रजी ठाकूर साहेब. हा बॉल एक्झिक्यूट केला या फटक्याला. जसा फुलटॉसचा चेंडू तसा फेकून दिला त्या डीपी स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. साऊंड क्लिक झाला त्या बॅटमध्ये. आमच्या कॅमेऱ्यामध्ये या PTC लाईव्हच्या टक हा येतोय. मेगा 6, मेगा षटकार.
पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेले आहेत. मी थकणार नाही, मी थांबणार नाही. हा बॉल फ्लिक केल्यानंतर कसा पद्धतीने लालित्य दाखवलं. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका लॉंग लेगच्या सीमा रेषे बाहेर. हा चेंडू थांबणार नाही. ही गुणवत्ता, ही कलामत्ता, मी म्हणेन फलंदाज आणि बॅटर गुरुनाथ लीडर गुरुनाथ पॅटर याची षटकाराला फॉलो केलेला हा चौकार. 10 धावा अंकित झालेल्या आहे या 2 चेंडूमध्ये. बघा गुणवत्ता गुरुनाथ पाटील याची आपल्याला दिसते त्या खेळपट्टीवर. हा फटका बॅटचा इनर ये संधी होती यष्ट्यांच्या मागे गमावली संधी आणि चेंडू गेला बघता बघता सीमा रेषेच्या पार. हा येतोय नशिबाचा चौकार. का नसावा. आज गुरुनाथला इंजुरी देखील झाली. डाव्या पायाला संघर्ष केलाय त्याने आजच्या दिवसामध्ये आणि अजूनही करतोय. मग एक नशिबाची साथ का नसावी मित्रांनो. क्रिकेट म्हटलं तर मेहनतीचा खेळ आणि क्रिकेट म्हटलं तर नशिबाचा गेम. याच दरम्यान वैभवजी पाटील, याच दरम्यान आमचे हरदेव तांडे लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा म्हणावा लागेल करावे गावचा. धावसंख्या 14 या आकड्यावर. हा बॉल एक्झिक्यूट झाल्यानंतर लाईन बदलली, टप्पा बदलला, ऑफस्टंपच्या बाहेर डिलिव्हरी इन पीच झाल्यानंतर डॉट बॉल. आपण पाहिला एकाची चांगल्या चेंडूची समाप्ती. माझ्याकडे आहे अनुभव, माझ्याकडे आहे गुणवत्ता आणि माझ्याकडे आहे कल्पकता. विकीने दाखवलंय त्या चेंडूवर हा डॉट बॉल. वैभवजी पाटील अतिशय चांगलं व्यक्तिमत्व मी म्हणेन, त्यांची देखील उपस्थिती आपण पाहू शकाल. हा बॉल परकटचा फटका जाईल डिपिश कव्हर पॉइंटच्या सीमा रेषे बाहेर. भेटला या चेंडूला जातोय चौकार. षटकार, चौकार, चौकार आणि त्याला फॉलो केलेला हा 3रा चौकार. काय लीडरशिप आहे आणि काय झुंज आहे त्याच्या मनामध्ये. मी सामना सोडणार नाही, ही स्पर्धा मी सोडणार नाही. त्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर माझं लक्ष आहे. संघर्ष करतोय, संघर्षमय क्रिकेट खेळतोय मिस्टर गुरुनाथ. हा फटका एक्झिक्यूट केलाय. डावा पाय वाकवला. संधी हा आहे मात्र उंची जास्त, ताकद कमी, एलिव्हेशन कमी. बॅक टू द डगआउट जावं लागेल या संघर्षमय कॅप्टनला. एकदा टाळ्या वाजवा या गुरुनाथसाठी मी म्हणेन. त्याच्या डाव्या पायाला जबरदस्त दुखापत झाली होती आणि पहिल्या विकेट बॅक टू द डगआउट. हे आहे करावे गावाचं संगीत. जरी डीजे वादनानं रवी त्याच्या बोटाची जादू दाखवतंय, हे गीत संगीतबद्ध केलंय, हे गीत लिहिलेलं आहे दीपक मडवी यानं. आणि या यूट्यूबच्या जमान्यामध्ये सोनाली सोनावणे हे सेन्सेशन झाली आहे ही गायिका. स्कोर कार्डवर आपण पाहू शकाल 1 विकेट आणि 18 धावांचं स्कोर कार्ड. 58 धावांचं टार्गेट सेटअप झाल्यानंतर 2 बॉल 2 विकेट घेणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक. वीरचंद्र ठाकूर, नेरुळगाव. नवीन गोलंदाज मिस्टर श्रीकांत ठाकूर, अतिशय चांगला मित्र आमचा देखील आहे, नेरुळ गावाला बिलॉंग करतोय. 3 बॉल 3 विकेट. हॅट्रिक साधली तर 3000 रुपये वीरचंद्र ठाकूर यांच्या वतीनं हे कॅश पारितोषिक आलेलं आहे. मेडन ओव्हर तर 3000 रुपये. हा फटका एक्झिक्यूट केलाय, जाईल सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग लेगच्या सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय क्लासिकल स्ट्रोक, हा येतोय चौकार. कोल्यांची मायमाऊली आई एकविरा
मातेचं हे संगीत वाजतंय. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. बघूया काय खेळ करेल, कशी गोलंदाजी करेल. हा बॉल एक्झिक्यूट केलाय. फ्लिक ऑफ द रिसचा फटका. काऊ कॉर्नरची ती सीमा रेषा भेदतोय हा चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आपल्या हाय कोऑर्डिनेट त्या टार्गेटला, त्या आकड्याला, त्या गणिती समीकरणाला जसंच तसं दिलेलं प्रतिउत्तर आणि चढवलेला हा अतिशय चांगला हल्ला, मी म्हणेन प्रतिहल्ला मिस्टर श्रीकांत याच्या या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा श्रीकांत ऑन टू द गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हा बॉल आता मात्र जशाच तसं प्रत्युत्तर. तू शेर आहेस तर मी सव्वा शेर आहे. लाईन बदलली. आपला सर्वोत्तम चेंडू डिलिव्हर केला त्या खेळपट्टीवर आणि विकेट मिळवली. हा आत्मविश्वास आहे श्रीकांत याच्या गोलंदाजीमध्ये. दुसरा विकेट. बॅक टू द डगआउट. अशा प्रकार चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, क्लीन बॉल, त्रिफलाची. चेंडू ढेंगातून फट्टीतून पसार झाला. दांडी गोल झाली. एसटीचा छेद केला, भेद केला. एसटी धन्यवाद उकडली DJ, गेली, धन्यवाद वाकविली. DJ. बघा आजच्या दिवसाने अमर भोईर माझ्या समेत जॉईन झाला होता. अमर एकंदरीत या स्पर्धेचा आलेख आणि योगेश तांडेल यांनी घेतलेली मेहनत. आजचा दिवस खूप चांगला गेला. स्कोर कार्डवर धावसंख्या 26 या आकड्यावर. 21 बॉल 32 धावांची आवश्यकता. अमर काय सांगशील एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि आपला मित्र योगेश तांडेल यांच्याबद्दल, त्यांच्या मेहनतीबद्दल? निश्चित योगेशची मेहनत वाखाणणे योग्य आहे, कारण त्याने 3 दिवस अथक परिश्रम आहे. 3 दिवस फक्त स्पर्धेचे पकडतो आपण. त्याच्या अगोदर देखील योगेश कित्येक दिवस ह्या स्पर्धेसाठी धावपळ करतोय आणि मेहनत घेतोय आणि त्याचं फळस्वरूप हे चित्र दिसते. आणि ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे आणि पूर्ण होताना दिसते आणि त्याचं श्रेय जाते एकमात्र जबरदस्त करावगावचा सुपुत्र, जबरदस्त खेळाडू, जबरदस्त क्रिकेटचा जाणकार योगेश तांडेल याला आणि त्याचे सहकारी सर्व मित्र परिवाराला जबरदस्त आणि हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार योगेश. ही स्पर्धा सर्व प्रेक्षकांच्या तुमच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना बघायला मिळते. यस 21 बॉल 32 असं समीकरण, इक्वेशन, टार्गेट, गणिती आकडा. हा बॉल एक्झिक्यूट केलाय. संधी आहे. या संधीचं सोनं करायचं आहे. पोहोचू शकला नाही तिथला क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 1 धाव अंकित झालेला आहे. पायाचा वापर झाला, मी म्हणेन त्या पायावर आदळला चेंडू, फुटवर, त्याच्या शूजवर आणि तोपर्यंत चेंडूने देखील दिशा परिवर्तित केली. 1च धाव. 20 बॉल 31 धावांची आवश्यकता. इक्वेशन, ज्याला गणिती समीकरण, टार्गेट म्हटलं जातं या आधुनिक क्रिकेटच्या युगामध्ये. हा बॉल लाईन बदलली. ऑन ड्राईव्हचा फटका कार्पेटच्या सायानं. 1च धाव, 1 से बडकर कुछ नाही. कमबॅक केलं या अनुभवी गोलंदाजानं. पहिला चौकार, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर विकेट, वन डी कमबॅक केलं या श्रीकांत नावाच्या अनुभवी टेनिस बॉल क्रिकेट 30+ गोलंदाजानं. धावसंख्या स्कोर कार्डवर 28 या आकड्यावर. 19 चेंडू आणि 30 धावांचे इक्वेशन आहे. हा फटका एक्झिक्यूट केल्यानंतर, शफल झाल्यानंतर शॉर्ट मिड विकेट मध्ये चुका करतोय विकी आणि फेक आपण पाहिली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत त्या खेळपट्टीवर. 2 षटकांचा खेळ. P2चं षटक संपलं. धावसंख्या स्कोर कार्डवर 30. आता मात्र मर्यादित 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. या डीजे एक संगीत.
15 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. फलंदाज पाठवायचा लवकरात लवकर. सुशील मागच्या सामन्यातील सामनावीर, जबरदस्त खेळी खेळून आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश मिळवून देणारा फलंदाज खेळपट्टीवरती येताना दिसतोय. 50 धावांची नाबाद खेळी आणि निर्णायक क्षणी 4 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यक असताना 4 लगातार षटकार डोलवलेले या सुशीलने तोच फलंदाज खेळपट्टीवरती येताना दिसतोय. जबरदस्त फलंदाज. आणि रिप्लेसमेंट होते एई बॉयज संघाकडून. अमोल थोडीशी इजा झाली, त्याच्या बदल्यात राखीव खेळाडू मैदानात खेळण्यासाठी तयार सज्ज. शॉर्ट फाईन लेग मध्ये त्याला तैनात केले. दरम्यान पुढील चेंडू स्वप्नील याचा सुशीलसाठी. हा चेंडू महत्वपूर्ण चकमक असेल कारण दोन्ही नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज आहेत. पुढील चेंडू सुशीलसाठी आणि हा चेंडू एक यथोचित मारा ब्लॉकल मध्ये टाकलेला एक अप्रतिम चेंडू, जबरदस्त चेंडू आणि त्याला सन्मानजनकरित्या खेळता सरळ झुलकावून दिला. लॉंग ऑन मध्ये 1 धावाचा भरणा झाला. 1 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचली आहे 35च्या घरात. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 23 रन्स निडेड इन 14 डिलिव्हरीज. 14 चेंडू 23 धावा, 23 धावा 14 चेंडू, असं हे गणिती समीकरण. जबरदस्त लढत, अप्रतिम लढत, रोमहर्षक लढत. पुढील चेंडू सरळ झुलकावून दिला. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू जाते लॉंगोच्या क्षेत्ररक्षकाला चकून. 1 बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स फॉर द 4 रन्स. विथ दिस 4 रन स्कोर मूव्स ऑन टू द 39 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 खंबे फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेले तर नशिबाचा चौकार आता थोडंसं क्षेत्ररक्षकाला चकून जाते लॉंग ऑन मध्ये आणि चौकारच्या मध्ये संघाची धावसंख्या 39. अजूनही 19 धावांची आवश्यकता विजयासाठी. 19 रन्स निडेड. 19 धावा, 13 चेंडू 19 धावा. नशीब जबरदस्त मागील चेंडूवरती चौकार डोळून काढला. पुन्हा एकदा गोलंदाजच्या बोहळ्यावर, वेशीवर, पटलावर गोलंदाज स्वप्नील टू नशीब आणि हा चेंडू डावी यष्टी उचलून ठेवतोय. स्ट्राईक थोडीशी इनसाइड स्टान्स होता त्याचा. चेंडू सोडून दिला, डावी यष्टी उधळवून ठेवली आणि हा चौथा हादरा, चौथा झटका बसतोय रिषभ 17 दिवाळे संघाला आणि हा नशिबात तंबूच्या मार्गस्थ होतोय. अजूनही 19 धावांची आवश्यकता. 3 षटकं संपतायत राकेश आणि अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. या डेंजर हा बोला काय. येस, 6 चेंडूमध्ये जर 4 धावा अंकित केल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक. विरचंदजी मला वाटतं ठाकूर वरिष्ठ आहे तर निरुल गाव. 12 बॉल आणि इक्वेशन आहे. 12 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. बघा डीजे वादळनं जर पाहिलं 4 चांद लागलेले आहेत या स्पर्धेला. या बॅट्समनची दांडीचं उधळली. 12 बॉल 19 धावा. हाय अल्टेज डामा. अटीतडीची लढत. 30+ क्रिकेटचा सोहळा. 30+ क्रिकेटच्या मान आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा. 30+ क्रिकेटच्या अभिमानाची क्रीडा स्पर्धा. 30+ क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहू शकाल. 30+ प्रीमियर लीग 2024 पर्व 2. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज बिलॉंग करतोय महादेव, ज्याच्याकडे गुणवत्ता गणसोलीला आणि गणसोलीचा बॅटर देखील आहे. आपण पाहू शकाल एक वेगळं बॅटर रंगेल. हा बॉल हकीशी फ्लाईट दिली, आपल्या स्विंगवर चकवलं या फलंदाजाला आणि डॉट बॉल ची समाप्ती होताना पाहिली. ज्याच्याकडे ऑफ स्विंग, ज्याच्याकडे लेग स्विंग, ज्याच्याकडे दुसरा वैविध्य आहे या गोलंदाजाकडे, त्याचं नाव आहे मिस्टर महादेव. देवादिदेव महादेव हे एक शंकराचं नाव आहे मी म्हणेन आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये एक वेगळी कल्पना आहे. पहिला डॉट बॉल. 11 बॉल 19 धावा. वातावरणामध्ये झालेला बदल, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आता मात्र दुसरा बॉल पॅडवर आदलला, पायचीचं अपफील आपण पाहिलं. चेंडूने दिशा परिवर्तित केली होती त्या थर्ड स्लिपकडे. बॅक टू बॅक दुसरा बॉल. ही गुणवत्ता, हा सराव, हा अभ्यास, ही कल्पकता आहे या महादेव नावाच्या गोलंदाजामध्ये. 10 बॉल 19 धावांचं इक्वेशन आहे असं समीकरण आपण पाहू शकाल.
हा बॉल बॅटचा संधी आहे आणि संधी सोडतोय. तोपर्यंत 2 धाव कंप्लीट झालेल्या आहेत त्या खेळपट्टीवर. काय चुकी केली मी म्हणेन. यशांच्या मागे संधी होती, संधी गमावली आणि जो बॉल डॉट आणि विकेट आला असता त्या बॉलवर मला वाटतं 2 धावा अंकित झालेल्या आहे. आता मात्र इक्वेशन बदललं. 9 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. बघा महादेव याच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. नियंत्रण ठेवलेलं आहे पूर्णपणे त्या 120 ग्रॅमच्या चेंडूवर. मी म्हणेन कौतुक आणि टाळ्यांचा प्रतिसाद देखील येतोय. गुणवत्तापूर्वक केलेली गोलंदाजी. जरी बॉडी स्ट्रेच झालेली आहे, दिवसभर क्रिकेट खेळलेला आहे, तरी अंतिमचे क्षण आहे आणि 100% मला एफर्ट द्यायचे आहेत. महादेव सफल झाल्यानंतर थोडासा अतिरिक्त स्विंग होतोय त्या ऑफस्टम्पच्या बाहेर. एक्स्ट्राज ॲडेड इन द टोटल 1 आणि धावसंख्या स्कोअर कार्डवर 42 आकड्यावर. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड 16 रन, रिमेनिंग 9 बॉल्स. आता मात्र पुन्हा एकदा फ्लाईट. त्या फ्लाईटवर, त्या स्विंगवर, या नियंत्रणावर पूर्णपणे पाहिलं तर चकवला या फलंदाजाला. आणि महादेव याची गोलंदाजी, आणि महादेव याची जर गोलंदाजी आवडली असेल, प्रेक्षकांना टाळ्या होऊन जाऊ द्या, जरा कौतुक होऊन जाऊ द्या, शिट्ट्या होऊन जाऊ द्या या महादेव करता. 7 बॉल. हा बॉल सातत्य आहे, परिपक्वता आहे, नियंत्रण आहे या महादेव नावाच्या या गोलंदाजावर, ज्याने संघर्ष केले आजच्या दिवसामध्ये, संघर्षमय क्रिकेट खेळलाय. मात्र या गोलंदाजीचे झुरा आपल्या खांद्यावर आल्यानंतर हा निखरलाय हा गोलंदाज मिस्टर महादेव. पूर्णपणे पाहिलं तर ही गुणवत्ता स्थापित केलंय या संध्याकाळच्या सत्रामध्ये, मेगा फायनलमध्ये. फिनिश करेल आणि एक चांगला फिनिश केलाय. फक्त आणि फक्त वंडी. कौतुक करावं लागेल, टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. या गोलंदाज महादेव, देवादिदेव महादेव नावाचं नाव आहे. आणि 6 बॉल आणि 15 धावांची रिक्वायर्ड आहे. महादेव याच्या गोलंदाजाचं विश्लेषण. फक्त आणि फक्त 4 धावा अंकित केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्राज. 6 बॉल 15 धावा. 6 बॉल 4 धावा आपण घोषित केल्या होत्या आणि आमच्या वाणीतून आपण ती घोषणा केली होती. 1000 रुपयाचं पारितोषिक. 1000 रुपयाचं पारितोषिक जमा करा. नाना वीरचंद्र ठाकूर, नेरुलगाव. आता मात्र 6 बॉल 15 धावा. तेवढं लक्ष वेधू इच्छितोय अमर. कोई चमकेगा तो कोई बिखरेगा, कोई चमकेगा तो कोई बिखरेगा. ये क्रिकेट है, ये किसी के लिए ना रुकेगा ना रुकेगा. ये क्रिकेट है, ये चलता रहेगा. आज वो हीरो है तो कोई अपना और हीरो ऊंची उड़ान भरेगा. ये क्रिकेट है, ये ना रुका ना रुकेगा. हा क्रिकेट आहे मित्रांनो. लाखो करोडो चाहते आहेत या भारत देशामध्ये आणि या क्रिकेटला धर्म मानला जातो. आणि या धर्माचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि त्यांच्या गुरुचं नाव घ्यायला लागेल, रमाकांत आचरेकर सर. हे क्रिकेट आहे, हे भारत देशाचं क्रिकेट आहे. मी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेट जरी असलं अमर, तर या टेनिस बॉलला जे आहे ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप महत्त्व आहे. सराव सामने असतात, प्रॅक्टिस सेशन असतं, तेव्हा फास्टिंग करता, त्या बाउन्स करता टेनिस बॉल वापरला जातो. अमित, या टेनिस बॉलला एक वेगळं महत्त्व आहे. 1000 रुपये जमा झालेले आहेत. धन्यवाद वीरचंदजी ठाकूर, नेरुलगाव. गुगल पे केलेला आहे या सोशल मीडियाच्या युगामध्ये. रिक्वायर्ड आपण पाहू शकाल अंतिमच्या 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. 5 बॉल षटकामध्ये 5 धावा दिल्या तर 1000 रुपये. यस, गोलंदाजा करताय कॅश पारितोषिक आहे. 6 बॉल नीडेड 15 रन्स. काय एकंदरीत अमर म्हणशील या षटकाचं विश्लेषण? आपला पाहिला तर करावे गावचा एंड आहे. अंतिमची मेहनत, अंतिमचा लढा, मेगा फायनलचा इव्हेंट. 6 बॉल 15 धावा. गोलंदाज रोशन, ऑन स्ट्राईक सुशील. जबरदस्त फलंदाज रोशन. याचा पहिला चेंडू आखून टप्प्याचा चेंडू खेळून काढला, गलीमध्ये चेंडू जातोय, भुईसपाट फटका, चौकार. आणि चौकार आणि शेवटच्या षटकाच्या पहिल्या बॉलने सुरुवात होत आहे. पहिला चेंडू ते चौकार आणि एक चांगले फलंदाजाचं प्रदर्शित करताना दिसतोय सुशील, ज्याने पहिल्याच सेमीफायनल मध्ये जबरदस्त खेळ खेळत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि तशाच प्रकारची सुरुवात करतोय ह्या षटकात देखील. हा चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे.
47 अजूनही 11 धावांची आवश्यकता. जबरदस्त. आणि माझे स्कोरर सहकारी मित्र गुणालेखक देखील मला एक सूचना देता येतं. ह्या चेंडू नंतर ती सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवेना. दरम्यान पुढील चेंडू, हा चेंडू ते आखूड टप्प्याचा चेंडू झुळकावून दिला. फाईन लेग क्षेत्रात चेंडू जात आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स आउट द डिफेन्स. बॅक टू बॅक दुसरा चौकार निघतोय. चौकाराच्या मध्यंतरी संघाची धाव संख्या 50 लोटते. धाव संख्या पोहोचले 51 वरती. आता विजयासाठी 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पहिल्याच 2 चेंडूंवरती 8 धावा टोलवून काढल्यात. आता पत्र उर्वरित 4 चेंडू तर 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 7 धावा आणि 4 चेंडू अशी गणित समीकरण येऊन पोहोचलाय. माझे सहकारी स्कोरर आणि गुणालेखक सहकारी मित्र अमित सूचित करतात, हा सुशील जेव्हा ऑप्शन झालं त्याची कोणीच बोली लावत नव्हता आणि त्याला फक्त गुरुना त्याने 500 पॉइंट्स मध्ये आपल्या टीम मध्ये घेतला होता आणि तो किती लकी ठरतोय आपल्या संघासाठी हे दिसतंय आता सर्व प्रेक्षकांना. आणि पुन्हा एक जबरदस्त फटका. बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि फायनल कडे रोख करताना, विजयाच्या दिशेने रोख करताना दिसतोय रिषभ 11 संघ. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी राकेश. बॅक टू बॅक 3 चौकार. मागच्या सेमीफायनल मधील जबरदस्त खेळानंतर फायनलच्या निर्णायक क्षणी अशी खेळी जबरदस्त खेळी करतो. काय म्हणशील या खेळीबद्दल? यस, आधुनिक युगाचं आधुनिक क्रिकेट आहे मित्रांनो. आणि हा जो स्ट्रोक आहे ना, आधुनिक युगाचा क्लासिकल स्ट्रोक आहे. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चौकार, बॅक टू बॅक मारलेली चौकारांची हॅट्रिक. इट्स अ पॉवरफुल परफॉर्मन्स मी म्हणेन या फलंदाजाचा. 3 बॉल 3 धावा. हा बॉल चप्पल झाल्यानंतर हा विजयी चौकार येतोय. जल्लोष केला जाईल. गाणं वाजवा.